सचिन पाटील हे धनगर समाजातील असून ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1,19,287 मते मिळाली आहेत. ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आहेत. गजानन लवटे हे धनगर समाजाचे असून ते दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 87,849 एवढी मते मिळाली आहेत. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. नारायण आबा पाटील हेही धनगर समाजातील असून ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 96,091 एवढी मते मिळाली आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते असून ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1,21,713 मते मिळाली आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. डॉ. बाबासाहेब देशमुख हे धनगर समाजातील असून ते भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1,13,737 मते मिळाली आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. दत्तामामा भरणे हे धनगर समाजाचे नेते असून ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1,17,236 मते मिळाली आहेत. ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आहेत. धनगर समाजाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1,13,737 मते मिळाली आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.